नमस्कार, कुक विथ नीलमणी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी विशेष अर्धा किलो मैद्याची अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत। बऱ्याच वेळेला शंकरपाळी बनवताना ती तेलामध्ये टाकताच विरघळते किंवा खूप कडक होते, ती लवकर तुटत सुद्धा नाही, मऊ होत नाही। तर आज आपण अगदी योग्य प्रमाण घेऊन छान खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत। तर सुरुवात करूयात रेसिपीला। शंकरपाळी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी एक भांड घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये मी 1 कप साखर घेतीये। साखर इथे तुम्ही पाहू शकता अगदीच खूप कप भरून घेतलेली नाहीये, थोडीशी कमी आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर इथे मी 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। यानंतर आता याच्यामध्ये दूध घालायचे, तर इथे मी अर्धा कप दूध घेतले ते याच्यामध्ये घालते आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर ही जी साखर आहे ती तुम्ही असेच चमच्याने हे मिक्स करून घेऊन विरघळून घेऊ शकता किंवा हे जे मिश्रण आहे ते गॅसवरती ठेवून साखर विरघळून घेऊ शकता। हे जे मिश्रण आहे ते मी गॅसवरती ठेवून साखर वितळून घेणार आहे। साखर वितळली की लगेचच गॅस बंद करायचा, खूप जास्त वेळ उकळत ठेवायचं नाही हे मिश्रण। तर आता हे साखर मी विरघळून घेते। इथे आता हे जे दूध आणि साखरेचं मिश्रण आहे ते मी गॅसवरती ठेवून साखर विरघळून घेतलेले आहे। लगेचच गॅस बंद केलेला होता आणि पहा हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे। आता आपण शंकरपाळी बनवून घेण्यासाठी त्याची कणिक मळून घेऊयात। इथे पहा मी एक ताट घेतलेले आहे। आता या ताटामध्ये या कपने 3 कप मैदा इथे मी घेतीये। कपने म्हणाल तर 3 कप मैदा आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो मैदा इथे मी घेतलेला आहे। मैदा छान असा चाळून घ्यायचा। तर पहा इथे 3 कप मैदा घेतलेला आहे। यानंतर आता याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात, कारण कोणता सुद्धा गोडाचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर त्याची चव आणखीनच छान वाढते। तर अगदी चिमूटभर इथे मी मीठ घातलेलं आहे। यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि आता हे छान असं एकजीव करून घ्यायचंय। जे मीठ आणि वेलची पावडर आहे ते आपण पाणी घालण्या अगोदरच छान पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तुपाचं मोहन घालणार आहोत। तर इथे एक मी तडका पॅन घेतलेला आहे, याच्यामध्ये अर्धा कप साजूक तूप घेतीये। हे जे तूप आहे ते वाटीमध्ये आहे, पण मी ते कपाने मोजून अर्धा कप तूप याच्यामध्ये घेतलेलं आहे। आता हे आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचंय। तर इथे आता जे तूप होतं ते मी तडका पॅन मध्ये छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि हे कडकडीत तुपाचं मोहन आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता हे कडकडीत तुपाचं मोहन पिठामध्ये घातल्यानंतर पिठाला छान असा फेस आलेला आहे। असं छान कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच आपण हे मिक्स करून घेऊयात। तूप फार गरम आहे त्यामुळे चमच्याने अगोदर मिक्स करून घेऊयात। तर सगळ्या पिठाला छान असं हे तुपाचं मोहन लावून घ्यायचंय। तर पहा इथे आता जे पीठ आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे, त्यामुळे मी हाताने असं हे तूप जे आहे ते सगळ्या पिठाला चोळून घेते। पहा अशा प्रकारे चोळून चोळून हे तूप जे आहे ते सगळ्या पिठाला लावून घ्यायचंय। एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपल्या शंकरपाळ्या सुद्धा छान बनतात। इथे मी शंकरपाळी बनवताना तूप वापरलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये डालडा सुद्धा वापरू शकता। जेवढं तूप घेतलेलं आहे तेवढंच डालडा घ्यायचा आहे। इथे आता तुम्ही पाहू शकता हे जे तुपाचं मोहन आहे ते सगळ्या पिठाला छान असं चोळून घेतलेलं आहे। पिठाचा छान असा गोळा होतोय। अशा प्रकारेच पहा गोळा झाला पाहिजे, असं तूप लावून घ्यायचंय सगळ्या पिठाला। अगदी छान असं तूप लावलं गेलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ते दूध आणि साखरेचं मिश्रण आहे ते थंड झालेलं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचंय। हे प्रमाण जरी अगदी योग्य असेल तरी अगदी थोडं थोडं करून आपण हे मिश्रण याच्यामध्ये घालून याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर आता हे शंकरपाळी बनवताना जी कणिक आपण मळून घेतोय ती अगदी आपण चपातीला मळतो तशी मळायची नाही, हलक्या हाताने मळून घ्यायची। पहा अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने कणिक ही मळून घ्यायची। तर जसं लागेल असं हे दूध आणि साखरेचं मिश्रण घालून आता ही मी कणिक मळून घेते। इथे आता मी ही जी शंकरपाळीची कणिक आहे ती मळून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी कणिक ही मळून झालेली आहे आणि जे आपण दूध आणि साखरेचं मिश्रण घेतलेलं होतं ते सगळं मिश्रण याच्यामध्ये लागलेलं आहे। अगदी योग्य प्रमाणामध्ये हे आपलं झालेलं आहे। पीठ आता जास्त वेळ भिजवून द्यायचं नाही, तुम्हाला हवं असल्यास अगदी 5 ते 10 मिनिट फक्त हे पीठ भिजवून देऊ शकता, पण आपण लगेचच त्याच्या शंकरपाळ्या बनवणार आहोत। कारण आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे, ते जशी कणिक भिजल तसं तसं त्याच्यातून रिलीज होतं, त्यामुळे पातळ आपली कणिक होऊ शकते। त्यामुळे लगेचच आपण याच्या शंकरपाळ्या बनवणार आहोत। या कणकेचा एक गोळा काढून घेते आणि इथे पोळपट घेतलेलं आहे, त्या पोळपटवरती ठेवून छान असं लाटून घ्यायचंय हो गोळा। ही चपाती लाटून घेत असताना साईडला ज्या चिरा पडलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यानंतर जातात। तर आता मी ही लाटून घेते। तर इथे आता ही मी चपाती लाटून घेतलेली आहे, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। यानंतर आता या चपातीला अशा प्रकारे दुमडून घ्यायचंय।
दोन्ही बाजूने दुमडल्यानंतर वरून आणि खालीन दुमडून घ्यायचे। ही एक स्टेप केल्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे याला छान अशा लेयर सुटतात। आणि आता पहा असं थोडंसं हाताने हे एकसारखं करून घ्यायचंय आणि आता आपण हे पुन्हा एकदा लाटून घेऊयात। तर इथे आता पहा हे लाटून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याची जाडी अशा प्रकारे ठेवलेली आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे शंकरपाळीला पडदे सुद्धा छान सुटतात आणि ती खुसखुशीत सुद्धा बनते। हे लाटून झाल्यानंतर आता याचे जे साईडच्या कडा आहेत, ज्या चिरा आहेत त्या आपल्याला कापून घ्यायच्या। तर पहा अशा प्रकारे मी कापून घेतेय। ती बाजूच्या कडा आहेत ते काढून बाजूला ठेवून घेते आणि आता याला आपल्याला तुम्हाला हव्या असलेल्या साईज मध्ये तुम्ही कापून घेऊ शकता। पहा एवढ्याच साईज मध्ये मी ही कट करून घेतेय। इथे आता पहा मी एवढ्या साईज मध्ये शंकरपाळी बनवलेली आहे। तुम्हाला जेवढ्या साईज मध्ये हवी असेल तेवढ्या साईज मध्ये तुम्ही बनवू शकता। साईडचे जे एक्स्ट्रा पीठ होतं ते मी बाजूला काढून घेते। इथे मी शंकरपाळी या चाकूने करून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फिरकीच्या चमच्याने सुद्धा करून घेऊ शकता, पण फिरकीच्या चमच्याने केल्यामुळे त्याला पडदे सुटत नाही, त्याच्या ज्या कडा आहेत त्या बंद होतात। त्यामुळे शक्यतो अशा प्रकारे चाकूनेच ही शंकरपाळी कापून घ्यायची आहे। मस्त अशी शंकरपाळी इथे झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ठेवलेली आहे। खूप ना जास्त जाड ना जास्त पातळ अशीच ही शंकरपाळी बनवून घ्यायची आहे। आता ही प्रत्येक शंकरपाळी आहे ती मी मोकळी करून घेते आणि आता ही तळून घ्यायची आहे। शंकरपाळी तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। शंकरपाळी तळून घेण्यासाठी जे तेल आहे ते अगोदर कडकडीत छान असं गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवायची आणि नंतर आपण याच्यामध्ये शंकरपाळी घालून घेणार आहोत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी तळून घ्यायची आहे। तर सतत ही अलटी पलटी करत तळून घ्यायची, म्हणजे ती एकसारखी तळली जाते। शंकरपाळी सतत वर खाली केली नाही तर ती एकाच बाजूने तळली जाते, एकसारखी तळली जात नाही। त्यामुळे सतत अलटी पलटी करत एकसारखी अशी शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता या शंकरपाळीला छान असे पडदे सुटत आहेत। मस्त थोड्या वेळानंतर शंकरपाळीचा रंग सुद्धा बदललेला आहे। छान अशी शंकरपाळी तळून झालेली आहे। खूप जास्त सुद्धा ठेवायची नाही। आपण याच्यामध्ये जे तूप घातलेलं आहे ते आतपर्यंत आहे, त्यामुळे अगदी लगेच ही शंकरपाळी भाजली जाते, तळली जाते। तर अशामध्येच ही शंकरपाळी बाजूला काढून घ्यायची, कारण आणखीन थोडा वेळ ठेवली तर ती काळी पडू शकते किंवा जास्त तळली जाऊ शकते। त्यामुळे मी आता या स्टेजला शंकरपाळी बाहेर काढून घेते। तर अशाच प्रकारे आता बाकीच्या राहिलेल्या शंकरपाळी बनवून मी त्या तळून घेते। इथे आता पहा मी शंकरपाळी तळून घेतलेली आहे आणि अगदी छान असे हे शंकरपाळी झालेले आहेत। अगदी छान असे त्याला लेयर्स पडलेले आहेत, मस्त झालेले आहे। रंग सुद्धा एकसारखा असे भाजले गेलेले आहेत। तुम्ही पाहू शकता कोणतीच अशी शंकरपाळी आहे ती वेगळीच दिसत नाहीये। अगदी छान असे त्याला लेयर सुद्धा सुटलेले आहेत। आणि हे पहा शंकरपाळी तोडल्यानंतर त्याच्या आतमधील लेयर्स पहा, अगदी छान असे हे लेयर्स दिसत आहेत। पहा मस्त अगदी दोनच बोटाने हे शंकरपाळी छान अशी तुटलेली आहे आणि अगदी त्याचा भुगा झालेला आहे। एवढी ती खुसखुशीत झालेली आहे। इथे आपण अर्धा किलो शंकरपाळीसाठी प्रमाण बघितलेलं आहे। तुम्हाला जर 1 किलो शंकरपाळी बनवायची असेल तर याचे दुप्पट प्रमाण घ्यायचं। तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।